नमस्कार मंडळी, मुकुंदबन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मंडळी, 2 दिवसापूर्वी मी एक बोधकथा टाकली होती माझ्या चॅनलवरती आणि अपेक्षा होती की तिला देखील चांगला प्रतिसाद मिळावा, परंतु म्हणावा असा प्रतिसाद आपल्याकडून काही सध्या मिळालेला नाही. तरी देखील दुसरा प्रयत्न म्हणून आणखी एक बोधकथा मी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करणार आहे. एका शेतकऱ्याची मुलगी आणि ज्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मुलीला आपलं लग्न करायचं असतं, मग शेतकऱ्याला आपल्या मुलीचं लग्न करायचं असतं, त्यावेळेस त्याची होणारी तारांबळ आणि त्यातून कसा मार्ग निघतो हीच एक कथा आज मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. तर एक शेतकरी मध्यमवर्गीय शेतकरी असतो. त्याला एक मुलगी, मोठ्या नया कौतुकानं मुलीचं त्यांना लग्न जुळवलेलं असतं. मुलाचे वडील त्या ठिकाणी तलाठी असतात. मुलगा देखील बऱ्यापैकी शिकलेला असतो, साधारण नोकरी करत असतो. लग्नाच्या बोलाचाली होतात. त्यावेळेस पै-पाहुण्यांची विचारणा केली जाते, कारण मुलीच्या वडिलांची परिस्थिती ही जेमतेम. त्यामुळं साहजिक आहे मुलाच्या वडिलांकडे विचारणा करणार की बाबा तुम्ही किती पै-पाहुणे घेऊन येणार आहात, म्हणजे आम्हाला त्या पाहुण्यांची सर्व व्यवस्था करता येईल. त्यावेळेस मुलाचे वडील सांगतात, आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, परंतु आमचे जे काही पाहुणे येतील त्या पाहुण्यांची मात्र व्यवस्था व्यवस्थित करा आणि आम्ही मोजके पाहुणे म्हणजे 100-150 पाहुणे या ठिकाणी घेऊन येऊ. मग आम्ही आल्यानंतर सर्व काही तुम्ही त्या ठिकाणी करा. उन्हाळ्यात लग्न असल्यामुळं थंड पाण्याची व्यवस्था करा, जेवणाची व्यवस्था करा, मंडप वगैरे चांगल्या प्रकारे द्या. अशा प्रकारची अपेक्षा मुलाचे वडील त्या ठिकाणी मुलीच्या वडिलाकडे व्यक्त करतात. असं करता करता लग्नाचा दिवस येऊन ठेपतो. मुलीचे वडील त्या ठिकाणी लग्नाची जोरदार तयारी सुरू करतात. मुलीकडचे 150 ते 200 पाहुणे त्यांनी गृहीत धरले असतात आणि त्यांचे जवळपास 100-150 असं साधारण 500 लोकांचा स्वयंपाक त्या आचार्याला करायला सांगतात. त्या हिशोबानं ज्यावेळेस लग्न येणार असतं, वऱ्हाड येणार असतं, तर वऱ्हाडाच्या स्वागतासाठी त्यांनी वेलकम ड्रिंक ठेवलं असतं, थंड त्या ठिकाणी सरबत वगैरे. परंतु इकडे मात्र मुलाचे वडील काय करतात, वऱ्हाड जे घेऊन यायचे 100-150 सांगितले होते, ते साधारण 600-700 लोकं घेऊन येतात, म्हणजे 4 पट जवळपास जास्त. आणि हे वऱ्हाड पाहिल्यानंतर मुलीच्या वडिलाचे धाबेदन आणतात की आता कसं शक्य आहे बाबा, स्वयंपाक चांगला सांगितला आहे परंतु मोजका स्वयंपाक सांगितलेला. आता गावातीलही पै-पाहुणे आहेत, त्यांची व्यवस्था करायची, सर्वांना कशाप्रकारे आता मी या ठिकाणी पुरवू या विचारामध्ये पडले असतात. धावतच ते त्या ठिकाणी स्वयंपाकघरात जातात, आचार्याला विचारतात. तेवढ्यामध्ये वऱ्हाड येऊन ठेपतं आणि ज्या वाहनांमध्ये वऱ्हाड आणलेलं असतं त्या वाहनांचा मालक एक ठेकेदार असतो. त्यांनीच सर्व वाहनं या तलाठ्याला म्हणजे त्या ठिकाणी नवरदेवाला सप्लाय केलेले असतात. हा देखील तरुण मुलगा असतो वाहनाचा ठेकेदार, तो देखील त्यांच्यासोबत चालला असतो. त्याच्या स्वतःच्या 10 गाड्या आणि इतर दुसऱ्या 10-12 गाड्या अशा 20-22 गाड्या त्या ठिकाणी घेऊन आलेला असतो तो. ज्यावेळेस वऱ्हाड येतं, वऱ्हाडाचे स्वागत करायचं असतं, तेव्हा मात्र गावातील त्यांचे जे काही स्वयंसेवक असतात, थंड सरबत त्या ठिकाणी वऱ्हाडाला देऊ लागतात आणि थोड्याच वेळामध्ये ते सरबत किती 150-200 लोकांसाठी तयार केलेलं लवकरच संपून जातं. बाकीचे वऱ्हाडाला त्या ठिकाणी सरबत मिळत नाही. तेव्हा मुलाचे वडील विचारायला लागतात, आणखी सरबत द्या, आणखी सरबत द्या, आणखीन बरेच आमचे पाहुणे राहिले आहेत. इकडे मुलीच्या वडिलांची मात्र धावाधाव सुरू होते. ऐन वेळेला इकडे पळ, तिकडे पळ, ही त्यांची तारांबळ त्या ठिकाणी हा जो ठेकेदार असतो वाहनांचा तो पाहतो आणि हळूच त्या मुलीच्या वडिलाकडे जातो, विचारतो, काका का बरं तुम्ही एवढे चिंतेत आहात? त्यावेळेस मुलीचे वडील रडायला लागतात त्याच्याजवळ आणि सांगतात, पाहुणे इव्हायाने काय सांगितलं होतं की 100-150 पाहुणे मी घेऊन येणार आहे आणि आणलेत किती 600-700 पाहुणे. आता ऐन वेळेला मी काय करू? स्वयंपाकाचा बेत देखील एवढ्याच लोकांचा केलेला आहे, त्यात पनीरची भाजी सर्व काही व्यवस्थित केलेलं आहे आणि आता बाकीच्या लोकांसाठी काय करायचं? आचार्याकडे जातो, त्यावेळेस आचार्य सांगतो यामध्ये जास्तीत जास्त 200 लोकांचा स्वयंपाक आहे, 300 लोकं जेवतील, 250 ते 300 लोकं जेवतील, या उपर तर काही शक्य नाही. आणि जर करायचं असेल तर मी आता काय करू शकणार आहे, या ठिकाणी फक्त भात तुम्हाला लवकरात लवकर भातच तयार करून देऊ शकतो. तेवढ्यामध्ये मुलीचे वडील धावाधाव करतात, इकडे जा, तिकडे जा आणि ही सर्व धावपळ त्या ठिकाणी तो ठेकेदार पाहू लागतो.
त्यावेळेस मुलीच्या वडिलांना सांत्वना देतो आणि सांगतो, काका तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही बाकीची तयारी पहा, मी इकडे स्वयंपाकाचं पाहतो. असं सांगून त्या ठिकाणी आपल्या गावाकडे आपल्या लहान्या भावाला फोन करतो आणि त्याला सांगतो, तू एक गाडी घेऊन या ठिकाणी जे काय लागणारं साहित्य आचार्याला विचारून घेतलेलं असतं तेवढंच साहित्य भावाला सांगतो. जवळपास तो 50-60 हजाराचा किराणा आपल्या भावाला आणायला लावतो. भाऊ त्या ठिकाणी पनीर, मसाला जे जे काही लागणारं साहित्य ते सर्व त्या ठिकाणी घेऊन येतात आणि सर्वजण मिळून त्या आचार्याला मदत करून तेवढ्या लोकांचा स्वयंपाक लग्न उरकेपर्यंत तयार करून घेतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांची इज्जत या ठिकाणी त्या ठेकेदारानं राखलेली असते. त्याचं नाव आहे किशोर. मग हा किशोर प्रत्येक ठिकाणी स्वतः पुढं होऊन त्या ठिकाणी यांची देखरेख करू लागतो. त्यावेळेस ते तलाठी जे असतात, मुलाचे वडील, ते विचारतात, किशोर तू आमच्याकडून आलेला आहेस की मुलीकडून? त्यावेळेस तो सांगतो, मी दोन्हीकडचाही पाहुणा आहे, त्यामुळं इथं मी तुमची व्यवस्था करू लागलेलो आहे. अशा प्रकारे थाटामाटामध्ये ते लग्न पार पडतं. त्यांना लग्न वाटा लावल्यानंतर मुलीचे वडील त्या ठिकाणी किशोरकडे येतात आणि विचारायला लागतात, तुमची खूप मला या ठिकाणी मदत झाली बरं का, तुमचा जो काही खर्च झाला असेल तो मला सांगा, मी या ठिकाणी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आज तरी माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे. त्याने साधारण त्या दिवशी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च केलेला असतो. हा सांगतो, काका तुम्ही पैशाची बिलकुल काळजी करू नका, तुमचं लग्न वेळेवर पार पडलं, त्या ठिकाणी चांगल्या थाटामाटात झालं आणि मुलगी तुमची सुखात राहावी, एवढं जरी झालं तरी मला माझे पैसे भरून पावले. अशा प्रकारे किशोर बोलतो आणि वराडासोबत आपल्या घरी निघून जातो. हे असं करता करता याला देखील बरेच दिवस गेले. त्या शेतकऱ्याला आणखी एक दुसरी लहान मुलगी असते आणि या किशोरचं देखील लग्न झालेलं नसतं. हळूहळू त्यांचं येणं जाणं सुरू झालं असतं शेतकऱ्याकडे किशोरचं, आणि शेतकरी देखील आपल्यावर जसं उत्पन्न शेतात होईल त्या पद्धतीनं त्या पैशाची परतफेड किशोरला करू लागतात. हे पाहता पाहता 1 वर्षाचा काळ निघून गेला आणि त्यावेळेस मग यांची हिंमत होत नाही शेतकऱ्याची, की बाबा आता यांना आपण कसं लग्नासाठी विचारावं. परंतु हा किशोर देखील त्या शेतकऱ्याच्या लहान्या मुलीला पाहिल्यानंतर त्याला मुलगी आवडायला लागते आणि त्याला देखील त्या ठिकाणी हिंमत होत नाही, की मी आता यांना ही मुलगी कशाप्रकारे मागू. कारण यांना मी जर लग्नासाठी मागणी घालू तर ते म्हणतील पैशाच्या उपकाराखाली दबलेले असल्यामुळे ते नाईलाजाने तयारही होतील, असा विचार हा किशोर करायला लागतो. त्यावेळेस एक मध्यस्थी माणूस त्या ठिकाणी येतो आणि त्या शेतकऱ्याला म्हणजे मुलीच्या वडिलांना त्या ठिकाणी बोलायला लागतो, अशा प्रकारे जर केलं तुमची काही हरकत आहे का. त्यावेळेस त्या मुलीचे वडील किशोरच्या घरी जातात. किशोरला फक्त आई असते आणि एक छोटा भाऊ. त्यांचा विचार करतात. किशोर देखील आनंदाने या लग्नात तयार होतो आणि अशा प्रकारे 1 वर्षाच्या कालावधीनंतर ह्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या मुलीचं लग्न त्या मदत करणाऱ्या किशोरसोबत हा शेतकरी आनंदात लावून देतो. तर मित्रहो, ही कथा सांगण्याचा एकच उद्देश आहे या ठिकाणी, की मुलीचे वडील किती हतबल असतात आणि त्या हतबलतेचा फायदा जर कोणी घेत असेल आणि त्या ठिकाणी किशोरसारखा मुलगा जर मदत करत असेल तर खरोखर त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यातून आपल्याला काही शिकता आलं तर नक्की त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणा. आणि ही कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहून गेले असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.